तुम्ही आता श्रावण महिन्यात देवाची पूजा करायला जाताना कानं जरा उघडे ठेवून ऐका. भगवानाला पूजा करायला जात असताना पंचामृताने भगवान शंकराला स्नान घालावं, पंचामृताने अभिषेक घालावा, नंतर पाण्याने पिंड धुवून घ्यावी, नंतर स्वच्छ टॉवेलनी किंवा नव्या टॉवेलनी, धुतलेल्या पांढऱ्या टॉवेलनी किंवा नव्या टॉवेलनी देवाला कोरडं करावं. त्याच्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर बेलाचं पान व्हावं. त्याच्यानंतर भगवान शंकराला भस्म धारण करावं आणि धूप दीप आणि नैवेद्य देवाला व्हावा. भगवान शंकराचा आवडीचा नैवेद्य आहे खिरीचा. खिरीचा नैवेद्य भगवान शंकराला जास्त आवडतो. बघा, गॅसवर असते तेव्हा खीर असते, देवाजवळ नेऊन मांडली तेव्हा नैवेद्य होतो आणि तीच आपण वाटून खाल्ली की तो प्रसाद होतो. तोच प्रसाद होत असतो. म्हणून खिरीचा नैवेद्य भगवान शंकराला जास्त आवडतो. देवाला जो नैवेद्य दाखवायचा आहे भगवान शंकराला तो कुत्र्यांनी बघितलेला नसावा, असं शिवपुराणात वर्णन आलेलं आहे. कुत्र्याने बघितलेला नसावा. दुसरी गोष्ट सांगेल मी, ऐका. भगवान शंकराचं दर्शन घेत असताना एक तरी बेलाचं पान पिंडीवर असलं पाहिजे. बेलाचं पान पिंडीवर नसलं तर देवाचं दर्शन घेऊ नये, देवाला ते मान्य नाही. भगवान शंकराचं दर्शन घेताना बकऱ्याचा आवाज काढावा. शंभो असं करतात ना लोक. का? भगवान शंकराच्या सासऱ्याची आठवण येते. दक्ष प्रजापतीला दिलेलं वरदान आहे. का वरदान दिलं तर परत कधी आल्यानंतर सांगेन मी तुम्हाला. म्हणून भगवान शंकराचं दर्शन घेत असताना बकऱ्याचा आवाज काढावा. भगवान शंकराच्या पिंडीचं पूजन करावं, मूर्तीचं पूजन करू नये. पिंडीचं पार्थिव लिंगाचं पूजन आपण भगवान शंकराच्या करावं. पार्थिव लिंगाचं पूजन का करायचं आणि मूर्तीचं का नाही करायचं? कारण मूर्तीचं पूजन करायचं नाही का? दक्ष प्रजापतीनं भगवान शंकराला म्हणजे आपल्या जावयाला शाप दिला होता. का दिला होता परत आल्यावर सांगेन. सगळं जाता सांगून पुन्हा कशाला बोलू सांगतो. भगवान शंकरांना दक्ष प्रजापतीनं शाप दिला होता की आजपासून तुमच्या पार्थिव लिंगाची पूजा केल्या जाईल, तुमच्या मूर्तीची पूजा कोणी करणार नाही. भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा होते ती फक्त स्मशानामध्ये. पूर्ण रूपामध्ये भगवान शंकर स्मशानामध्ये पूजल्या जातात आणि पार्थिव लिंगानं मंदिरात आणि घरात पूजल्या जातात. आपल्या घरात शिवलिंग असावं, पिंड असावी, पण किती मोठी असावी? आपल्या अंगठ्या एवढी पिंड असावी. आपल्या अंगठ्यापेक्षा मोठी पिंड आपल्या घरातल्या देवाऱ्यात नसावी. आपल्या घरात भगवान शंकराची मूर्ती नसावी. ऐका लक्ष देऊन, आपल्या घरात भगवान शंकराची मूर्ती नसावी. देवाला नाही काही नेता आलं तर काय न्यावं? एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन केवळ सोपे बहु. तेच मिश्राजीनं सांगितलं, एक लोटा जल सब समस्या गा हाल. तेच नामदेवराय सांगतात, एक पसा पाणी, एक बिल्वदल. भगवान शंकराला बिल्वदल व्हावं, पाणी व्हावं. भगवान शंकराला हळद कुकू व्हायचं नाही. भगवान शंकराला गुलाल व्हायचा नाही. भगवान शंकराला तांदूळ व्हायचे नाही. काही बाया आमची पूजा करतात आणि आम्हाला बी हळद लावतात. हो ना, माणसाला कशाला हळद? आता एकदा लागली झाली, जिरली न त्याची दवाच. बरोबर आहे का नाही? पुन्हा पुन्हा हळद काटा येतो पाहिली की महाराज, आहे का? लक्षात ठेवा. म्हणून भगवान शंकराला हळद व्हायची नाही, कुंकू व्हायचं नाही, गुलाल व्हायचा नाही. लक्ष देऊन ऐका. भगवान शंकराला पिंडीवर आपण बिल्वदल व्हावं. तुळस सुद्धा भगवान शंकराला व्हायची नाही. शिवपुराणामध्ये त्याचं चांगलं वर्णन आलेलं आहे. लक्षात ठेवा. रुद्राक्ष 14 प्रकारचे आहेत, ते आपण धारण करावे आणि रोज भगवान शंकराची आपण सेवा करावी, आराधना करावी. म्हणून म्हणतात ना, ऐसी सुभान आए नाय ऐसी शाम, जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुभान आए नाय ऐसी शाम, जिस दिन जुबा पे मेरे आए ना शिव का नाम, ऐसी सुभान आए। महादेवा तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो, सर से तेरे बहती गंगा, काम मेरा हो जाता चंगा, नाम तेरा जब लेता, महादेवा तेरा डमरू डम डम, डमरू डम डम बाजे रे हो। ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी,
शंभुनाथ रे ओ शंकरनाथ रे भोले 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 भगवान शंकरासारखं भोळं झालं ऐसा डमरू बजाया भोलेनाथ ने सारा कैलास पर्वत मगन हो गया भगवान शंकरासारखं भोळं दैवत नाही म्हणून त्या भगवान श्रावण महिना चालू आहे ना भगवान शंकराची आराधना करा आणि बेलाचं पान देवाला वा म्हणून म्हणतात हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा म्हणलं काय करंट द्यायला लागले काय एवढं चांगलं करून बी लक्ष नाही का या चला भगवान शंकराला भगवान शंकराची आराधना करा लक्ष देऊन ऐक ना ते एवढा झटका लागण्याचं कारण तेवढं तल्लीनता झाली होती त्याच्यात लक्ष नव्हतं म्हणून अशी भगवान शंकराची पूजा आपण करा श्रावण महिना आहे जेवढी भगवान शंकराची आराधना करता येईल शिवा रामा नाही भेद अजून पण सांगतो भगवान शंकराची आराधना करा पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो वाटलं मला भगवान शंकराचं मोठं मंदिर आहे पुरातन आहे म्हणून हे वर्णन करावं म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो मृदंगाचार्य आमचे कैलास महाराज हरिभक्त पारायण भगवान महाराज कृष्णा महाराज माऊली महाराज रमेश बाबा आमचे मुरलीधर महाराज अमोल महाराज पंढरीनाथ महाराज आणि इकडे हरिभक्त पारायण महाराज काकडे महाराज आता धोतर घातलं महाराजच आहे का नाही बरोबर आहे का नाही छान दिसायला पण तुम्हाला लोक मला वाटलं किती मोठा कथाकार आला मला हार घाला वजन पलटून द्यायचं बरोबर आहे का नाही वजनदार नाही सुंदर दिसायला लागला ते ड्रेस त्यांना बघा त्यांना सुद्धा धन्यवाद देतो तुम्ही सगळी मंडळी चोपदार महाराज आहेत इकडं गौरव